अथ श्री साई सच्चरित अध्याय 43 श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। पूर्वाध्यायी झाले निरूपण संत साई समर्थ निर्याण। आता जे अवशेष अपूर्ण होईल की संपूर्ण ये ठाई। साई लागी प्रेम अद्भुत तेही उपजवी तोची समर्थ। रेमाडतयाचे चरणी निरत रेखाटित की त्वच्चरित। तोची देई भक्ती प्रेमा तोची वाढवी चरित्र महिमा। तेणेच गौरव भजन धर्मा येई उपरमा संसार। म्हणोनी काया वाचा मने तया माझी सहत्रांत नमने। चिंतवे न त्याचा महिमा चिंतने केवळ अनन्य शरण रिगे। सांचला पापाचा मळ तो धुनी काढावया सकळ। करावया अंतर निर्मळ इतर नष्फळ साधन। करणे हरिभक्त यशस्मरण तयांचे भजन अथवा कीर्तन। त्याविण चित्त शुद्धीसी साधन सोपे न आनंद शोधिता। असो गतकथानुसंधान करू संकलित पर्यालोचन। साई निजानंदावस्थान चालवू व्याख्यान पुढारा। मागा साध्यंत जाहले कथन विजयादशमी सची। का प्रयाण तात्याबा मिशे भविष्य निवेदन आधीच कैसे निजाहले। पुढे होता देहावसान राखून या धर्मावधान। कैसे लक्ष्मीस केले दान जाहले निरूपण समग्र। आता ये अध्यायी कथन कैसे निकट येता निधन। साई करीत रामायण श्रवण इतार्थ ब्राह्मण मुखाने। कैसे समाधिस्थान नियोजन कैसे अलक्षित इष्टिकापतन। कैसे समाधिस्थान नियोजन दत्तावधान परिसावे। तैसेच एकदा ब्रह्मांडी प्राण चढवुनी बैसता 3 दिन। कैची समाधी तेची देहावसान निश्चित मन जन झाले। केली उत्तरविधीची तयारी अवचित बाबा देहावरी। यदिताची लोक दचकले अंतरी कैसी ते परी परिसिजे। असो आता हे निर्याण कथा श्रोते शमतील श्रवण करिता। ही तो देहावसानाची वार्ता न रुचे चित्ता कवणाचा। परी हे साधू संतांचे निर्याण श्रोत्या वक्त्यां करी पावन। विस्तार भयास्तव भागश श्रवण करावे समाधान राहितो। देह त्यागे अगम्य गती निज प्राप्ती सुखाची वसती। बाबा पावले अक्षय स्थिती पुनरावृत्ती विरहित। देह धारणे होते वक्त देह त्यागे पावले अव्यक्त। जरी एकांग अवतार समाप्त सर्वांग सुव्यक्त लादले। एकदेशीयत्वा मुकले सर्वगतत्वात्वे पावले। पूर्णपणे सनातन झाले निजी समरसले निजत्वे। साई सकाळांचे जीवन साई सकळांचा जीव प्राण। साई विण ग्रामवासी जन हीन दीन जाहले। देह पडता निचेष्टित जाहला एकची आकांत। अबाल वृद्ध चिंताक्रांत जाहला प्राणांत समजता। न ज्वरादी लौकिकी बाधा पाठीस लागती। प्रपंचबद्धा योगी यांच्या वाटे कदा अमर्यादा न करीती। चेतवोनिया निज ते जाते संत दाहिती निज देहाते। तोचकी प्रकार निज हाते बाबा करीते जाहले। न व्हावे ते होऊन गेले महाराज सायुज्जी समरसले। जन अत्यंत हिरमुसले उसमुसले मनात। बरे होते नसतो गेले अंत समयीच्या भेटी समुकलो। असतो काही उपयोगा आलो भुली भरलो प्रसंगी। ऐशा नाना विधी विचारांनी खिन्न झालो जो तो मनी। बाबांच्या काय अंतःकरणी असेल ते कोणी जाणावे। नाही गरगर नाही श्वास नाही खासी नाही कास। नाही जीवाची कासावीस केले उल्हासे प्रयाण। आता कैचे साई दर्शन कैचे साई पद संवाहन। कैचे साई चरण क्षाळन तीर्थप्राशन ते कैचे। तरी मग ते भक्त प्रेमळ आली पाहोनी अंतवेळ। दूर केले का असता जवळ तयास तळमळ लावली का।
सर्वची जीवाची भक्तमंडळी पाहुनी जवळी अंतकाळी समयी बाबांचे प्रेमा सौसळी अंतकाळी येती की पावावया सायुज्य सदन आडवे येते प्रेमबंधन वेळी न करिता तयांचे छेदन मननिर्वासन कैसेनी ऐसे न घडता देह पडला सवेच चढला जीव धडधडला तात्काळ नवा संसार जडला बाजार उघडला वासनेचा टाळावया हा प्रकार साधू संत दक्ष निरंतर बाबांच्याही मनाचा निर्धार लोकव्यवहार रक्षावा अंतकाळी हीच सावधता शांतता आणि एकांतता ध्येयमूर्ती यावी चित्ता विक्षेपता विरहित अंतेमती ही सा गती हेतो प्रसिद्ध सर्व जाणती भगवत भक्त स्वयेयाचरती लोकसंग्रह रीती हे अवकाश चवदा दिवस राहिला काळ बाबांचा जवळ आला म्हणून बाबांनी वजे योजिला वाचावयाला रामविजय मशिदीत वजे बैसले पोथी पारायण सुरू झाले बाबा श्रवण करू लागले दिवस गेले की 8 पुढे बाबा आज्ञा करीत पोथी चालवा अस्खलित ऐसे 3 दिवस रात वजे ती वाचित राहिले पूर्ण करा दिवस बैसले पुढे अशक्तपणे ते थकले वाचता वाचता कंटाळले ऐसे गेले 3 दिन पुढे बाबांनी काय केले पोथी वाचन समाप्त करविले भजांस तेथुनी घालवूनी लावले आपण राहिले निवांत घालवूनी लावण्याचे कारण म्हणतील श्रोते करावा की श्रवण करीतो यथामती निवेदन दत्तावधान परिसावे निकट येता देहावसान साधू संत आणि सज्जन दे घेती वाचुनी पोथी पुराण सावधान परिसती शुकाचार्य दिवस 7 कथिते झाले महाभागवत ऐकुनी झाला राजा परीक्षित सुखे देहांत लादला श्रवण करिता भगवल्लीला भगवन मूर्ती देखता डोळा अंतकाळ जयाचा जाहला तेनेची साधिला निजस्वार्थ ही तो लोक प्रवृत्ती स्थित संत निरंतर स्वये आचरती लोकसंग्रह मार्ग न मोडिती किंबहुना अवतरती तदर्थची जया भौतिक पिंडी अनास्था तया देहा वसानावस्था नाही दुःख शोका वेगता ही स्वाभाविकता तयांची असो येते श्रोता संकिजे ब्रह्मसुखे सुखावले जे तयांसी माया मोहे आतळीजे बोलक हा साजे कैसेनी जे स्वरूपी सावधान अल्ला मालिक अनुसंधान तयांसी भक्तांचे सन्निधान प्रतिबंधन कैसेनी तयाचा तो प्रपंच सरला परमार्थही ठाई चटेला द्वंद्व भाव मूळ समूळ गेला स्वये संचला स्वरूप अक्षरे अक्षर सकळ सत्य यात अणुमात्र नाही असत्य परी लोक संग्रह अवतार कृत्य करुणी कृतकृत्य संतजन संत षडभाव विकार वर्जित जे निरंतर अप्रकटसित भक्तोद्धारार्थ प्रकटीभूत निधन किंबुत तयाते देहेंद्रिय संयोग ते जनन देहेंद्रिय वियोग ते मरण हे पाशबंधन वा उकलन जन्म मरण या नाव जननापाटी चिकटले मरण एकाहुनी एक अभिन्न मरण जीव प्रकृती लक्षण जीवाचे जीवन ती विकृती मरण मारुनी जे उरती पाय काळाचे श्री जे देती तया काय आयुर्दायाची स्थिती अवतरती जे स्वेच्छेने भक्त कल्याण एक वासना तेणे जे धरती अवतार नाना ते काय आतळती जन्म मरणा मिथ्या कल्पना या दोन्ही देहपाता आधीच देख जेणे देहाची केली राख तयासी मरणाचा काय सा धाक मरण हे खाक जयापुढे मरण ही देहाची प्रकृती मरण ही देहाची सुखस्थिती जीवन हे देहाची विकृती विचारवंती विचारिजे साई समर्थ आनंदगण ठावे न जया देहाचे जनन तयांच्या देहासी कैसे मरण देह स्फुरण वर्जित ते साई परब्रह्म पूर्ण तया कैसे जन्म मरण ब्रह्म सत्यत्वे जगन्मिथ्यापण देहाचे भान कैसे त्या प्राणधारण वा विसर्जन अलक्ष रूपे परिभ्रमण
हे तो स्वच्छंद योग क्रीडना भक्तोद्धारण निमित्ते म्हणती रविसी लागले ग्रहण झाला की हो खग्रास पूर्ण हा तो केवळ दृष्टीचा दोषगुण संतांसी मरण तैसेची देहही केवळ उपाधी तया कैची आधी व्याधी असल्या काही प्रारब्धानुबंधी तयाची न शुद्धी तयाला भक्त पूर्वार्जिती तो संचला अव्यक्तरूपी भक्ती भरला तो हा भक्त कैवारार्थ प्रकटला शिर्डीत दिसला तेव्हाची आता भक्त कार्यार्थ संपला म्हणून म्हणती देह ठेविला कोण विश्वासिल या बोला गती योग्याला काय हे इच्छा मरणी साई समर्थ देह जाळीला योगाग्नित स्वये समरसले अवक्तांत भक्त हृदयांत ते ठेले जयाचे केवळ नामस्मरता जन्म मरणाची नुरे वार्ता तयास कैची मरणावस्था पूर्वील अव्यक्तता तो पावे उल्लंघोनी जडस्थिती बाबा समरसले अव्यक्ती तेथेही भोगितो स्वरूपस्थिती सदा जागविती भक्तांते सचैतन्य जो मुसमुसला भक्तहृदयी जो अढळ ठसला तो देह काय म्हणावा निमाला बोलहा मनाला मानेना म्हणून या अनाद्यंत साई अभंग राहील विश्वप्रलयी जन्म मरणांच्या अपायी न कदाही पडेल महाराज ज्ञानोबा काय गेले 3 शतकांती दर्शन दिदले नाथ महाराज भेटून आले उपकार केले जगावर जैसे ते नाथ कृपावंत पैठणीची जाहली ज्योत तुकाराम महाराज देहूत आळंदीत नरसिंह सरस्वती समर्थ रामदास परळीत अक्कलकोटांत प्रभू माणिक हुमणाबादेत साई हे शिर्डीत तैसेची जयामनी जैसा भाव आजही तया तैसा अनुभव हा सिद्धीची जयाचा प्रभाव मरण भाव कैचा त्या तो हा भक्त काज कैवारी देह ठेविला शिर्डी भीतरी स्वरूपे भरलासे चराचरी लीलावतारी समर्थ आता काय आहे शिर्डीत समर्थ झाले ब्रह्मीभूत ऐसी न शंका यावी मनात मरणातीत श्री साई संत मुळीच गर्भातीत परोपकारार्थ प्रकट होत ब्रह्मस्वरूप मूर्तिमंत भाग्यवंत अवतरती जन्म आणि मरणस्थिती अवतारिया कदा न येती कार्य सरता ते स्वरूपी मिळती समरसती ते अव्यक्ती अवघा देह 3.5 हात बाबा काय त्यातची समात ते विशिष्ट वर्णस्वरूपयुक्त हेतो अयुक्त बोलणे अणिमा गरिमादी अष्टसिद्धी आलिया गेलिया क्षणावृद्धी स्वयेची अखंड जयाची समृद्धी ऐसी प्रसिद्धी तयांची तैसिया महानुभावांचा उदय लोककल्याण हाची आशय उदयासी आहे स्थिती विलय लोकसंग्रहमय संत जन्मभ्रांती मृत्युभ्रांती आत्मैकत्व अविनाशस्थिती स्वप्ना माझील सुखसंपत्ती तेची परिस्थिती तयांची ना तरी जो अज्ञान निधान सदैव जया आत्मानुसंधान तयासी देहाचे जोपासन आणिक पतन सारिके असो पडले बाबांचे शरीर कोसळला दुःखाचा डोंगर हाहाकार शिर्डीभर एकची कहर उसळला ऐकुनी बाबांचे निर्याण वार्ता खोचली जैसा बाण पडले नित्य व्यवसाया खाण दणादाण उडाली पसरता ती अमंगल मात सकळांसी गमला वज्राघात विचारी बैसले निवांत इतरी आकांत मांडिला अति आवडी चेनी पडी भारे कंठतयांचा दाटे गहिवरे दुःखाश्रुनिर नयनी पाजरे शिव शिव हरे दुद्गारले घरोघरी झाली हडबड उडाली एकची गडबड छातीत भरली दडदड लोक दडदड धाविले महाराजांचे देहावसान प्राणांतची ओढावला ग्रामस्था पूर्ण म्हणती देवा हा प्रसंग दारुण हृदय विदारण झाले गा जो उठे तो पळत सुटे मशीद मंडप गच्च दाटे अवस्था पाहुनी हृदय फाटे कंठ दाटे दुःखाने गेले शिर्डीचे वैभव सरले सुखदुःख सौभाग्य सर्व हरपले डोळे सर्वांचे अश्रूनी भरले धैर्य भंगले सकळांचे काय त्या मशिदीची महती सप्तपुरांची जिची गणती
द्वारा माई जिस म्हणती बाबा निश्चिती सदैव असो निर्याण निर्वाण वा निधन द्वारका सायुज्य मुक्तीचे स्थान जया ईश्वरी नित्यानुसंधान तया अवस्थान ते ठाई तो हा गुरुराज साई राय भक्त कनवाळू बापमाय भक्ता विश्रांतीचा ठाय आठव होय नित्याची बाबांविण शिर्डी ओस दाही दिशा शून्य उदास प्राण जाता जे शरीरास कळा शिर्डीस ते आली सुकोनी जाता तळ्यांतील जीवन तळमळती जैसे आतील मीन तैसे झाले शिर्डीचे जन कलाहीन उद्विग्न कमलावीण सरोवर पुत्रावीण शून्यगर की दीपावीण मंदिर मशिद परिसर ते तो तेवी की घरधन्यावीण घर की राजयावीण नगर की द्रव्या वाचुनी भांडार शिर्डी कांतार बाबांविणे जननी जैसी अर्भका किंवा मेघोदक चातका तेची प्रेम शिर्डीचे लोका आणिक भक्ता सकळिका शिर्डी झाली कलाहीन मृतप्राय दीन दीन जीवने विण जेवी मीन तेवी जन तळमळती वर्जिता कांता निज व्रतारे अथवा माता स्तनीची पोरे जैसी गायीची चुकली वासरे लहान थोरे त्यापरी अनिवार्य दुःखावस्था झाली शिर्डीच्या जना समजता बिदोबिदी वस्तावेस्ता जनचौरस्ता दावती साईमुळेच शिर्डी पवित्र साईमुळेच शिर्डी चरित्र साईमुळेच शिर्डी क्षेत्र साईच छत्र सर्वांते कोणी करी आक्रंदन कोणी ते गेई लोळण कोणी पडे मूर्छापन्न दुःखापन्न जन झाले दुःखाश्रूंनी स्त्रवती नयन नरनारी अति उद्विग्न टाकोनिया अन्नपान जीन दीनवदन ती झाली पाहोनी बाबांची ते अवस्था ग्रामस्थांची परमावस्था अबाल वृद्ध भक्तां समजता महद स्वस्थता पातली जेते गोड कथा सुरस जेते रोज आनंद बहुवस जेते शिरावया न मिळे घस ते मशिद उद्वस तव दिसे नित्य श्री नित्य मंगल होती जी शिर्डी पूर्वी सकळ बाबांची एक कारण मूळ तेने हळहळ ग्रामस्था आनंद कंदा आनंद विग्रह भक्त कार्यार्थ धरिले देहा तो अर्थ संपादुनी अहा नगरी विदेहा पावलासी अष्टो प्रहर निरलस कळकळीचा हितोपदेश करीतसा की रात्रंदिवस बुद्धिभ्रंश आम्हातै जैसे उपड्या घड्यावर पाणी उपदेश तैसा आम्हा लागुनी गेला वरचे वर वाहुनी बिंदुही ठिकाणी लादेना तुम्ही कोणासी बोलता उणे मजला तात्काळ येते दुखणे पदोपदी हे आपुले सांगणे परी न मानणे ते आम्ही ऐसे आपुले अपराधी किती मानली नाही ज्यांनी ही सदुक्ती त्यांची आज्ञा भंग निष्कृती ऐणे धृती फेडिली का बाबा त्या सकळांचे पाप त्याचे भरले का सकळांचे पाप त्याचे भरले का हे माप आता होनी काय अनुताप भोगावे आपाप भोक्तृत्व तेनेची आम्हांते कंटाळला तया तरीच का पडद्या आड झाला आम्हावरी हा अवचित घाला काळे घातला कैसा की कानी कपाळी ओरड करिता कंटास तुमचे कोरड पडता कंटाळला वाटते चित्ता आमुची उदासता देखोनी म्हणून आम्हावरी रुस पड्या घरावर पाणी उपदेश तैसा आम्हा लागुनी गेला वरचे वर वाहुनी बिंदू ही ठिकाणी लादेना तुम्ही कोणासी बोलता उणे मजला तात्काळ येते दुखणे पदोपदी हे आपुले सांगणे परी न मानणे ते आम्ही ऐसे आपुले अपराधी किती मानली नाही ज्यांनी ही सदुक्ती तयांची अज्ञा भंग निष्कृती हेणे धृती फेडली का बाबा त्या सकळांचे पाप त्याचे भरले का हे माप आता होनी काय अनुताप भोगावे आपाप भोक्तृत्व तेणेची आम्हा ते कंटाळला तरीच का पडद्या आड झाला आम्हा वरी का अवचित घाला काळे घातला कैसा की कानी कपाळी ओरड करिता कंटास तुमचे कोरड पडता कंटाळला वाटते चित्ता
आमुची उदासता देखोनी. म्हणून आम्हावरी रुसला पूर्वप्रेमे सारे विसरला. ती ऋणानुबंधची आजी सरला ती ओसरला स्नेहपाना. आपण इतुके सत्वर जाते ऐसे जरी आधी समजते. तरी फारची बरवे होते सावध राहते जन आधी. आम्ही सकळ सुस्त राहिलो झोपा घेत स्वस्थ बैसलो. अखेर हे ऐसे फसलो असलो नसलो सारिके. झालो आम्ही गुरुद्रोही वेळी काहीच केले नाही. स्वस्थ बैसावे तरी तेही घडले नाही आम्हांते. लांब लांबून शिर्डीसी जावे तेथेही चकाट्या पिटतरा बैसावे. तीर्थासी आलो हे समूळ विसरावे तेथेही आचरावे यथेच्छ. तरे तरेचे भक्त अनेक ज्ञानी अभिमानी भावार्थी तार्किक. जया सद्रूपे अवघे एक नेणे न्यूनाधिक जो भेद. जगी भगवंता वाचून दृष्टीन ज्याच्या पदार्थान. ऐसे जयाचे देखणे पण जोन आपणही दुजा. भक्त हेही स्वय ईश्वर मी गुरुही नवे इतर. उभयतांसी स्वरूप विसर भेद हे परस्पर त्या योगे. वस्तुत ईश्वराची आहो आपण परी परमार्थ स्वरूप निविस्मरण. हेची मुख्य भेदाचे लक्षण अधपतन ते हेच. सार्वभौम स्वप्न होई दीक्षार्थ दारोदारी जाई. निजबोधाची जाग येई अवलोकी ठाईच आपणा. प्रवृत्ती ही जी जागृती तीच निवृत्ती. स्वप्नस्थिती खरी जागृती निजानुभूती. पूर्ण अद्वैती समरसणे. ज्ञानी अज्ञानी सर्व आश्रित सर्वांस्वरी प्रेम अन अत्यंत. जीवाहुनी मानी आप्त वेदना तेथ यत्किंचित. मनुष्यरूपे देवची होते जरी हे आणले प्रचिती ते. परी त्याची या लाडी वाळते ते बळी पडले ते समस्त. कोणासी दिदली धनसंपत्ती कोणासी संसार सुख संतती. तेणे महान पडली भ्रांती ज्ञान प्राप्तीस हांचवले. कधी जया सवे हासत तया अंगी अभिमान दाटत. की तया वरीच प्रेम अद्भुत इतरा न दावित ते तैसे. तेच कोणा क्रोधे वदता म्हणती न तो तया आवडता. आम्हा विशींच अधिक आदरता इतरा न देतात तो मान. ऐसेच आम्ही नंबर लाविता बाबांच्या ते स्वप्नेही नसता. उगाच नागवलो निजस्वार्था कृतकृत कर्तव्यता विसरलो. परब्रह्म सगुणमूर्ती दैवे असता उषागती. खऱ्या कार्याची होऊनी विस्मृती विनोदी प्रीती दारी येली. येताच बाबांचे दर्शन घ्यावे फळफूल अवघे समर्पावे. दक्षिणा मागता मग कचरावे नचट राहावे ते ठाई. सांगता हितवादाच्या गोष्टी पाहून आमुची क्षुद्र दृष्टी. झाला वाटते खरेच कष्टी गेला उठाउठी निजधामा. आता ती आपुली स्वानंद स्थिती पुनश्च काये नयन नेखती. गेली हरपली ती आनंदमूर्ती जन्म जन्मांती आदृश्य. हा दारुण कर्म देखा अंतरला ठाईंचा साई सुखा. साई सका हेतुक दर्याद्र तया सारिका. का झाला पारका आम्हासी. बरे नवे कोणा ते छळणे तेणे येते मजला दुखणे. मना नाणिले हे बाबांचे म्हणणे केली मा भांडणे यथेच्छ. छळ करिता भक्ता न भक्ता आम्ही मुकलो की साईनाथा. होतो तयाचा अनुताप आता आठवती वार्ता तयांच्या. 8 वर्षांचा बाळजनी प्रकट होईन मी मागुतेनी. ऐसे महाराज भक्तां लागुनी आहे ती सांगूनी राहिले. आहे ही संतांची वाणी वृता मानू नये कोणी. कृष्णावतारी चक्रपाणी केली करणी ऐसीच. 8 वर्षांची सुंदर कांती चतुर्भुज आयुधे हाती. देवकी पुढे बंदी शाळे प्रती कृष्णमूर्ती प्रकटली. ते कारण भूभारण हरण येते दीनभक्तोद्धारण. तरी किमर्थ शंका जनन अतर्क विंदान संतांचे. हा काय एका जन्माचा निर्बंध 72 पिढ्यांचा ऋणानुबंध. भक्तांचा बाबांनी पूर्वसंबंध कथानुबंध कथियेला. ऐसे बांधुनी प्रेम फासा वाटती महाराजा. गेले प्रवासा येतील मागुतेनी हा पूर्ण भरवसा. भक्त मानसा झालासे
साक्षात्कार कित्येकांसी दृष्टांतानुभव बहुतेकांसी चमत्कार तो अनेकांसी गुप्त रूपेसी दाविती अभाविका गुप्त असती भाक्ता भाविका ठाईची दिसती जैसी जयाची चित्तवृत्ती तैसीची अनुभूती रोकडी चावडित गुप्तरूप मशिदित ब्रह्मरूप समाधित समाधिरूप सुखस्वरूप सर्वत्र असो सांप्रत हाची विश्वास भक्ती धरावा निज दिवास भंग नाही समर्थ साईंच अक्षर रहिवास अखंड देवजाती निज धामा प्रती संता ठाईच ब्रह्मस्थिती गमना गमन ते नेणती समरसती आनंदी म्हणून आता हेची विनंती नम्रपूर्वक करीतो प्रणती साना थोरा अवघियान प्रती सादर चित्ती अवधारा जडो उत्तम श्लोक संगती गुरुचरणी निष्काम प्रीती गुरुगुणानुकथन सत्ती निर्मळ भक्ती प्रकट हो जडो प्रीती अनविच्छन न होत स्नेहपाश भिन्न असोत भक्त सुखसंपन्न रात्रंदिन गुरुपदी असो पुढे त्या देहाचे उचित करावे काय ते निश्चित येच विचारी जनसमस्त शिष्य ग्रामस्थ लागले श्रीमंत बुट्टी मोठे भाऊक जणू या पिढीला भविष्याचे स्मारक टोले जंग वाडा सुखकारक बांधुनी स्थायिक ठेविला मग पुढे ते कलेवर कुठे असावे या विषयावर होनी 26 तास विचार घडले होणार जे होते एक म्हणे या कलेवरासी स्पर्शू न द्यावे आता हिंदूसी मुसलमानांच्या कबरस्थानासी समारंभेसी नेऊया दुजा म्हणे हे कलेवर ठेवावे नेऊन उघड्यावर तडगे एक बांधावे सुंदर तयात निरंतर राहावे हे कुशालचंद आमिर शक्कर यांचाही होता हाची विचार परिवाडियांचे पडो हे शरीर होते हे उद्गार बाबांचे पाटील रामचंद्र मोठे करारी तेही एक ग्रामाधिकारी बाबांचे प्रेमळ सेवेकरी वदती ते गावकरियांसी असोत तुमचे का विचार काही समूळ काही आम्हां ते मान्य नाही वाड्या बहेरी इतराठाई क्षणभरीही साई ठेवू नये हिंदू आपुले धर्मानुसार मुसलमानही तैसाच विचार योग्य अयोग्य चर्चा प्रकार संबंध रात्रभर जाहले इकडे लक्ष्मण मामा घरी असता पहाटे निद्रेच्या भरी बाबा त्यांच्या धरुणी करी म्हणाले जडकरी उठू चल बापू साहेब न येणार आज मी मेलो हा तयाचा समज तू तरी काकड मारती मज करी पूजन समवेत तात्काळ नित्यक्रमानुसार सवे घेऊनी पूजा संभार लक्ष्मण मामा आले वेळेवर पूजेसी सादर जाळले ग्रामजोशी हे शिर्डीचे सख्खे मामा माधवरावांचे पूजन करीत नित्य बाबांचे प्रातःकाळचे समयास मामा मोठे कर्मठ ब्राह्मण प्रातःकाळी करुणी स्नान करुणी धूत वस्त्र परिधान घेत दर्शन बाबांचे पाद प्रक्षालन गंधाक्षत चर्चन पुष्पपत्री तुलसी समर्पण धूप दीप नैवेद्य निरांजन दक्षिणा प्रदान मग करीती प्रार्थनापूर्वक साष्टांग नमन होता घेती आशीर्वचन मग समस्ता प्रसाद देऊन तिलक रेखून ते जात तेथुनी पुढे गजानन शनिदेव उमारमण मारुतीराय अंजनी नंदन यांचे पूजन करीत ते ऐसे सर्व ग्रामदेवा नित्य पूजित जोशीबुवा म्हणून सागर पूजा त्या शवा प्रेमभावा आणली मामा आदिज निष्ठावंत तयावरी साक्षात हा दृष्टांत आले काकड आरती हातात केला प्रणिपात साष्टांग मुखावरील वस्त्र काढून करुणी सप्रेम निरीक्षण करचरण सालन शुद्धा चमन सारिले पूजन यथाविधी मौलवी आदी करुणी अविंद स्पर्श कराया करीती प्रतिबिंद मामांनी न मानिता लाविले गंध पूजा ही संबंध सारली शवतरी ते समर्थांचे आपुल्या आराध्य दैवताचे हिंदूचे की अविंदाचे नाही मामांचे स्वप्नीही पूज्य शरीर असता सजीव तया पूजेचा केवढा उत्सव तेची आता होता शव पूजा वैभव ना औपचारिक तशांत पाहुणी बाबांचे चिन्ह आधीच मामा दुःखाने खिन्न करू आले अखेरचे पूजन पुनर्दर्शन दुर्लभी
भरले अश्रू ही लोचन करवेना त्या स्थितीचे आलोचन हस्तपाद कंपायमान उदास मन मामांचे असो वळलेल्या मुठी उघडून विडा दक्षिणा त्यात ठेवून शवते पूर्ववत झाकून मामा निघून मग गेले. पुढे मग दुपारची आरती नित्याप्रमाणे मशिदीत वरती बापूसाहेब जोग करती इतरांसमवेती साईंची. असो येथून पुढील वृत्त पुढील अध्यायी होईल कथित कैसा बाबांचा देह संस्कारित अति प्रशस्त स्थानात कैसी तयांची अति आवडती बहुता वर्षांची सांगाती वीट भंगता दुश्चिन्न स्थिती देहांत सुचविती जाहली. कैसा जो आला प्रसंग आता 32 पुरुषा पूर्वीच येता ब्रह्मांडी प्राण चढविला असता कठीण अवस्था देहांसी. कैसे भक्त महाचा पती अहोरात्र बाबांसी जपती कैसी आशा सोडिता समस्ती अवचित मग पावती उत्तान्न. ऐसा आमरण ब्रह्मचर्य आचरला जो योगाचार्य जो ज्ञानियांचा अज्ञानीवर्य कायते ऐश्वर्य वानावे. असो ऐसी दयाची महती करुतया सद्भावे प्रणती दीन हेमाड अनन्य गती शरणतया प्रती येतसे. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंथ विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते श्री साईनाथ निर्याणम नाम 43 संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.